कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुम्ही आहात ना आमच्याबरोबर. आम्ही कुठे चुकलो, आमच्याकडनं काही वाईट झालं, चुकीचं घडलं, तुम्ही आम्हाला एकदम बरोबर काय ते सांगाल. नाही, आपली माणसं आपल्या पैसे असतात. ज्या गोष्टी घडायच्या आहेत म्हणजे ज्या बोलायच्या आहेत त्या करायच्या नाहीत, त्या करून दाखवायच्या असतात. खरंय. मग शिवाला आणायला केव्हा जाणार आहे? शिवाला आणायला जातो ना आता. जा ना बरं. जातो. बरं ते राहू दे. सीताई हुडकत होती घरात. बेडरूम मध्ये जाऊन बघून ये बरं. हा, बेडरूम मध्ये बघून या. बर, जाऊन बघून येतो मी. काय झाले माहिती काय, सगळा प्रकार बघून डिप्रेशन मध्ये गेल्यात. अरे बापरे. बघून ये बरं. काळजी घेऊ नका म्हणून सांग. हो हो, नाही मी बोलतो तिच्याशी. हा, जाऊन. काळजीच नका करू. आलोच मी. हा, या. तुम्ही येते? नाही तुम्ही या. आलोच मी. काय टेन्शन घ्यायचं नाही म्हणून सांगा. नाही अजिबात नाही. हा. ओके कट इट परफेक्ट. गुड चलो सीन डन पॅकअप. परत तिथनं कट केलं आणि तिथनं चालू केलं काय सगळं एंडच केलं. काकाचा रोल सपवूनच टाकला आणि त्यासनी परत म्हणलो काकाचा रोल देऊ नका, कुठं कोणाला मारायचं असलं, कोणाला फायटिंग असली तर रोल द्या. फर्स्ट टाइम सेटवर आलेला हा, मला वाटलं थोडंसं समजून घेतील याला, पण असं काहीच नव्हतं. कशाचं काय डोक्याला ताप झाला. ऍक्टिंग करणं सोपं नाही, हे कुणाचं बी काम नव्हतं. मला कुस्ती खेळायला लावली असती 2 मिनिटात खेळली असती इथं, बघूच पत्र पाडलं असतं. पण ऍक्टिंग मध्ये एका सेकंदात पाडलं असतं मला तिने. दीपकला बोलू. दीपकला बोलू. हा ठीक आहे सर. दीपक सर शॉट रेडी आहे, या. मी सेटवर गेलो, एवढे कॅमेरा होते, एवढे माणसं होते बाबो. ते बघून मी तिथं मला डचकलं की म्हणलं या लोकांसमोर बोलणार तरी कसं बोलणार मी आता. सीन काय माहिती का, ती पाना गँग आहे तुमची. ती पाना गँग गेली. हा, आणि तुम्ही काहीतरी काम करताय किंवा उभे आहात तुम्ही. शिवा काम करते. हा, शिवाचं काम झालं, ती तुमच्या जवळ येऊन म्हटली की हा गेली सगळी. ओके, पाठ झालाय का? थोडं सिंपल करायचं एकदम. हा हाय. अशी लाईफ मी कधीच एन्जॉय केली नव्हती. चलो हॅलो हाय. टेक करते. दादा एकदम मजेत. तर तुमचं झालेलं आहे. हो जाते आपण. ओके झालं. हा, मला विश्वास आहे तू करशील. हे तू इथे बोला, मी ते इमोशनल नाही बोल. पण मी इमोशनल नाही होणार आणि असं होऊ पण देणार नाही, कारण मला त्यांना पण एक प्रूफ करून दाखवायचं आहे. आणि मला विश्वास आहे तू हे सगळं बोल ना, तुझ्या डोळ्यात डोळे घालून बोलतोय. शिवा तिथे माझ्याकडे माझ्या डोळ्यात डोळं काढले की आयुष्यात असं करायचं मी लगेच. मला माझ्या तोंडात ना शब्द बघाही होईना माझ्याकडे, आणि त्या डोळ्यात डोळं काढला बघाही होईना झाले मला. चलो रेडी, लाइट्स कॅमेरा ऍक्शन. हा, अबे निघताय का आता? बाय बाय. हा, मी फोन करते. गेले बाबा एकदाचे सगळे. बरं ऐक ना, मला खूप काम आहेत, मी जाते आवरायला. हा, म्हणजे तुला आता माझ्याशी बोलाय पण वेळ नाही. अरे जाऊ दे ना तिला, थोडा तो स्पेस मिळू दे मला. मला वाटलं समजून घेईल, माझं पहिल्यांदाच आहे म्हटल्यावर, म्हणून मी एकदम असं थाटून आलतो पहिल्यांदा समजून घेईल म्हणून. कसलं काय समजून घेतो, मला डोक्याची फिजा उठल्या. असं चेहऱ्यावर टेन्शन नको दाखव, हास जरा स्माइल कर. हा ओके ओके समजलं. टेन्शन नाही घ्यायचं, बिंदास. ऍक्शन. खरं सांगू, आपण असं दोघं एकत्र राहणार असं मी कधी लाईफ मध्ये इमेजेस नाही केली का. कट इट. ब्लँक फेस होतो यार तुझा. मी त्याला काय करून पाठवलं होतं, तो काय करतोय. हे बघ आता फायनल टेक आहे. आशो सरळ उभा राहा ना प्लीज. आशो हॅलो. तो सारखं म्हणते भाई एक्सप्रेसला आशू आशू आशू, कुठला आशू, कसला आशू, मला माहितीच नाही, मी दीपक आहे. हॅलो. तुझा कॅरेक्टर नेम आशू आहे. आशू. हा येस. चलो साऊंड रोल ऍक्शन. खरं सांगू शिवा, आता आपण दोघं एकत्र आहे, दोघं एकत्र राहतोय, हे मी कधी लाईफ इमेजिनच नाही केली ती. मी पण एक सांगू का? हा, मला ना खूप भारी वाटतंय. तुला वाटतंय का? मी डबल खुश आहे, पण आईची थोडी काळजी येते का. ओके कट इट. परफेक्ट शॉट. नाईस. छान केलंस. थँक्यू. खरंच छान केलं. ऍक्टिंग करणं जेवढं मला टीव्हीवर बघल्यागत वाटत तेवढं सोपं नाही. इथं हे जे काम दिसतंय ऍक्टिंग करून फुटलेलं इथे. बाय बाय. मी करते ना कॉल करते. गेले बाबा एकदाचे सगळे.
बरं मी आवरते, तू तुझं आवरून घे. म्हणजे तुला आता माझ्या संग बोलायला पण वेळ नाही का? अय्या भाई आशू तू असं बोलणार आता मला? खरं सांगू शिवा, आता आपण दोघं एकत्र आहे, दोघं एकत्र राहतोय, हे मी कधी लाईफ इमॅजिनच नाही केली. मी पण एक सांगू का? हा, मला ना खूप भारी वाटतंय. तुला वाटतंय का? मी डबल खुश आहे, पण आईची थोडी काळजी येते का. पण मी इमोशनल नाही होणार आणि इमोशनल होऊन पण चालणार नाही, कारण मला आणि त्यांनाही प्रूफ करून दाखवायचं मला. हळूहळू सगळं नीट होईल. आपण आहोत ना एकत्र, मग सगळं नीट करू. मला तर तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. हो हो, नक्की का? नो डाऊट. बरं मी आवरते, तू चल आवरून घे. ओके ओके. आरामात ते सावली येईल येईल. अथर्व प्राप्ती. हसत बोलायचंय, उठून बोलायचंय, हात धरून बोलायचंय. आता त्यात हिनं मला सांगितलं की रोमांस करा. आता रोमांस कसला तर आपण काय रोमांस केलाय होईत असला का? इथं आल्यापासून तर सगळं नवरंग आमचं बाहेरच निघायला लागलेत. रोल साऊंड, रोल कॅमेरा, ऍक्शन. सारंग सर, तुम्ही काळजी घ्या. माझी खूप इच्छा होती तुमची सेवा करायची, पण परिस्थिती अशी आहे की मला ते शक्य नाहीये. मी येते. सावली, तू ओके आहेस ना? हो का, काय झालं? झालं नाही काही, पण जरा नाही. अथर्व, डोंट लूज द कॅरेक्टर. त्याच्यात कॅरेक्टर मध्येच राहा. सारंग आहेस तू, नॉट अथर्व. ठीक आहे? ऍक्शन. सावली, तू ओके आहेस ना? हो. कट. का हसतोस तू? हसू नको, हसू नको, अजिबात हसू नको. काय हसलो? कुठं हसलो तो? स्माइल येते तुझ्या चेहऱ्यावर. ती बोलताना जरा नको यायला पाहिजे आपल्याला. ती हसते का? नकोय स्माइल आपल्याला, जराशी पण नकोय स्माइल. याच्यात काय हसण्यासारखं नाहीच आहे. हा, नॅचरली येऊ दे ना सगळं. 2 लाईन आहेत फक्त बावड्या, फटाफट करून टाक. चलो ऍक्शन. सावली, तू ओके आहेस ना? हो सारंग सर, का, काय झालं? नाही झालं नाही काही, पण तुझं असं उशिरा भेटायला येणं थोडं खटकलं मला. बस एवढंच. हे बघा, तुम्ही दुसरं काही मनात आणू नका. सगळं ठीक आहे. खरं बोलतेस ना? ओके, छान केलं. धन्यवाद. थँक्यू सर. चलो चलो चलो. सारंग सर, तुम्ही काळजी घ्या. माझी खूप इच्छा होती तुमची सेवा करायची, पण परिस्थिती अशी आहे की मला ते शक्य नाही. मी येते. सावली, तू ओके आहेस ना? हो सारंग सर, का, काय झालं? नाही झालं नाही काही, पण तुझं असं उशिरा भेटायला येणं थोडं खटकलं मला. बस एवढंच. हे बघा, तुम्ही दुसरं काही मनात आणू नका. सगळं ठीक आहे. खरं बोलतेस ना का खोटं बोलतेस? सारंग सर, मी खोटं का बोलेन? आणि तुम्हीच मला सांगितलं होतं ना, मैत्रीत. खोटं बोलायचं नसतं, लक्षात आहे हा तुझ्या? हो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.